रनिंगसाठी वय हा अडथळा आहे का? कारण बरेच आपण असे गैरसमज असतील किंवा समज हं. आपण बघतो, की खूप जास्त रनिंग केल्यामुळे गुडघे तुमचे दुखतील किंवा गुडघ्यांना काहीतरी प्रॉब्लेम येतील वगैरे असं लोक म्हणतात. बरोबर. मग हे कितपत खरं आहे? आता माझ्या स्वतःच्या बाबतीत मी तुम्हाला जसं सांगितलं, की हं. मी सुरू केलं तेव्हा मी 37-38 वर्षांची होते हो. आणि मला कुठलीही रनिंगची हिस्ट्री हिस्ट्री नव्हती. नव्हती. पहिल्यांदाच ओके. मी रनिंग सुरू केलं आणि साधारण गेल्या 8 ते 9 वर्षात मी असंख्य स्पर्धा आणि असंख्य किलोमीटर अंतर पार केलंय. हं. तर मला वाटत नाही, की एज हा त्याला काही असा अडथळा निर्माण करणारा फॅक्टर आहे. ओके. आता मी जेव्हा कॉम्रेड्सला गेले होते किंवा ह्या सगळ्या ज्या अल्ट्रा रनला जाते, चांगल्या म्हणजे बऱ्यापैकी वयस्क पुरुष आणि स्त्रिया अतिशय सुंदर प्रकारे ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात, हं, त्याची हं. तयारी करतात आणि दिलेल्या कट ऑफमध्ये त्या छान प्रकारे पूर्ण करतात ओके. आणि खूप एन्जॉय करतात. अच्छा. तर असं मला नाही वाटत, की काही एज हा फॅक्टर आहे. आता आम्ही कॉम्रेड्स जातो. तिथं बघतो, की 86 वर्षाचे आजोबा बापरे! आमच्या साइडला पळत असतात. म्हणजे बरं. आमचं वय काय आणि त्यांचं वय काय. पण ते व्यवस्थित 90 किलोमीटर अंतर पळून पार करतात. सो एज हा हा काही काही फॅक्टर फॅक्टर होऊ आहे, शकतो. असं ओके. मी ते बघितल्या-बघितल्याच ठरवलं, की एज इस जस्ट द नंबर. ओके. इफ यू वांट टू स्टार्ट रनिंग कधीच उशीर झालेला नाहीये. अच्छा. यू कॅन ट्राय राइट नाऊ. ओके. म्हणजे महिलांनी सुद्धा असं काही मनात ठेवायची गरज नाही, की आपलं वय वाढलंय आणि आपण आता हे सुरू करू शकत नाही.